टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कळंब तालुक्यातील संजितपूर येथे शेतकरी शेत रस्ता नसल्याने थेट बांधावर उपोषणाला बसले आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे शेतकरी जे बसलेत त्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर ऊस दिसतोय आणि जर पलीकडच्या साईडला पाहिलं तर तेरणा नदी भरून वाहते असताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच शेतकऱ्याची जी अडचण आहे ती ह्या शेतकऱ्याला शेतामध्ये जाण्यासाठी बिलकुल रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्याची शेती जी आहे ती आता पडीक आहे। आणि ही साईडला जी बसलेली मंडळी आहे ही मंडळी त्यांच्या गावातली आहे की त्यांचं सुद्धा ह्या आंदोलनाला आणि या उपोषणाला समर्थन आहे। आणि आता मला सांगा, तुम्ही उपोषण करताय, तुम्ही ह्याच्या आधी उपोषण करण्याच्या आधी महसूलकडं काय ह्याचा पाठपुरावा केलाय का? रस्ता वगैरे द्या अशी काही मागणी वगैरे केली? साहेब, मी त्यांना 6/5/2025 ला रितसरपणे अर्ज केलेला आहे तहसीलदारला, किंवा मला माझी शेती पडीक पडलेली आहे आणि मला रस्ता अडवलेला आहे, माझा रस्ता तात्काळ खुला करून देण्यात यावा म्हणून। आज 5 तारखा झालेल्या आहेत किंवा तहसीलदारने स्पॉट पंचनामा पण केलेला आहे, पण आणखीन रस्ता काय खुला त्यांनी केलेला नाही। त्यांचं म्हणणं आहे किंवा करू आज 3 महिने झाले करण्यात त्यांच्या नादात म्हणजे माझा 3 एकर शेत पडीक पडलेला आहे। तुम्हाला पूर्ण शेती किती आहे? मला साहेब 4 एकर शेती आहे। 4 एकर मधली किती पडीक? 3 एकर पडीक आहे माझी। मग आता 1 एकरच होईल? 1 एकर। तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? शेतीवरतीच आहे माझा, बर दुसरं काहीच नाही, शेतीवरतीच आहे माझा विषय पूर्ण। पण तुम्ही थेट बांधावर उपोषणला लोक जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बसतात, तहसील पुढे बसतात, तुम्ही थेट शेतातच बसले? असं दिसायला पण पाहिजे नाही तर, किंवा खराच शेतकरी शेतावरती बांधावरती उपोषणाला बसलेला आहे, त्याच्या ज्या समस्या पण त्यांनी सरकारने जाणून घेतल्या पाहिजे, किंवा खरंच त्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान आहे व त्याचा खरंच रस्ता अडवलेला आहे। त्यासाठी साहेब मी तेरणा नदी काठी उपोषणाला बसलेलो आहे। पण आता उपोषण करून काय तुम्ही शासनाला म्हणजे काय होणार आहे? आता लगेच रस्ता होणार नाही थोड्या वेळात, काय पुढे काय? मी जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत मी माझा आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे व मला जोपर्यंत शासन रस्ता खुला करून व माझा आर्थिक शेतीचं नुकसान देत नाही तोपर्यंत मी आज आमरण उपोषण चालू राहणार आहे। कधी बसले तुम्ही उपोषण? आज बसलेलो मी सकाळी 10 वाजता। आणि महसूलच्या जे तलाठी असतात, तहसीलदार असतात, त्यांचं काही कॉल वगैरे आला का तुम्हाला? काही माझ्याशी काही संपर्क झालेला नाही त्यांचा, बर काहीच दखल त्यांनी आणखी काही घेतलेली नाही। आणि आता ही तुम्ही कायम सुरू ठेवणार? हो, कायम सुरू ठेवणार आहे, जोपर्यंत होत नाही रस्ता खुला तोपर्यंत चालूच राहणार आहे माझा। तुम्ही कोण आहे त्यांच्या? आई आहे। बर, तुम्हाला शेताकडे जायला रस्ता नाही? किती दिवसापासून तुम्ही शेताकडे गेलेला नाही? शेताकडे गेलो, हरभरा जे भरलेला ते आम्ही शेताकडेच गेलेलो ना। आता पडीक आहे जमीन? पडीक आहे आमची जमीन। मग घर कसं चालतंय? आता शेतावरच चालतंय, 1 एकर शेती आपलं करताव। आता ते 1 एकर शेती म्हणजे दुसरं काय उत्पन्न काय घ्या? सोयाबीन आहे। बर, आणि ही 3 एकर पडीक आहे? पडीक आहे। मग आता तुम्हाला काय मागणी काय? तुमची ही मुलगा उपोषणासाठी बसला? वाटाची मागणी आहे आम्हाला। बर, वाटाची आमच्या शेताची भरपाई करून द्या, आमचे नुकसान काय झाले ते। कोण अडवला तुमचा रस्ता? ज्ञानेश्वर पाटील का बाराती असं काहीतरी म्हणजे शेतकऱ्यांनीच अडवलाय? अडवलाय, हा। तुम्ही त्यांना वाट करा, इथून धारावरनं वाट होती का शेतात? म्हणजे नदीतून वाट करा असं त्यांचं म्हणणं आहे. नदीतून वाट करा म्हणते ते। वाट केलेली त्यांनी मोडून टाकली वाट आमची। बर, आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यात सगळे टाकून घेतलं होतं ट्रॅक्टरनं, हे JCP नाही वाट केली होती, त्यांनी ओढून घेतली वाट सगळी। आता ही शेती पडीक असल्यामुळे नुकसान होतंय तुमचं? नुकसान आहे, बांध सुद्धा त्यांनी ठेवलेलं नाही, बांध सुद्धा आमचं फोडून काढले त्यांनी। कोणचं उत्पन्न घेता तुम्ही? जी पडीक शेती आहे त्याच्यामध्ये काय पेरत असता? सोयाबीन पेरत असतो। आणि ह्या वर्षी नाही पेरलेलं? नाही पेरलेलं, नुकसानच होईल? नुकसानच आहे। आणि इकडे जर पाहिलं तर गावकरी सुद्धा त्यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी बसलेत। मला सांगा, काय ह्यांचा, तुम्ही गावातले आहेत ना, त्यांच्या काय विषय आहे तुम्हाला माहिती आहे का यांचा? काय? इथून रस्ता पहिला पूर्वीचा रस्ता आहे, एक 20-25 फूट रस्ता पुढे रस्ता आहे। हा सर्व नंबर बांध आहे का? सर्व नंबर बांध आहे, आणि नदीच्या काठातून पलीकडल्या शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता असतोच। बर, आणि तो रस्ता एक 25-30 फूट रस्ता असा त्या माणसानं शेतकऱ्यांना थोडा खांदून नदी टाकल्यामुळं त्या जाता येत नाही त्या रस्त्यानं। एवढीच मागणी आहे किंवा रस्ता करून द्यावा शासनाला। तुमची ग्रामपंचायत काय ह्याच्यात पुढाकार घेतली का नाही? ग्रामपंचायत नाही पुढाकार, काय सापणेच शिव सापणेच आहे नाही। अच्छा, बर, म्हणजे दुसऱ्या गावाच्या शिवामध्ये शेत आहे? हो हो। आणि तुमचं गावकऱ्याचं समर्थन आहे यांना? हो, समर्थन। एकंदरीतच जर पाहिलं तर शेतकऱ्याची मूळ जी अडचण आहे ती 4 एकर शेती आणि त्यातली 3 एकर शेती जी आहे ती पडीक आहे, आणि उदरनिर्वाहाचा जी प्रश्न आहे ती शेतकऱ्यासाठी आता निर्माण झालाय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.